आज करायचा होता नाश्त्याला डोसा. आता नाश्त्याला म्हणजे फक्त नाश्त्यालाच नाही तर दुपारी जेवणाला पण डोसाच खायचा होता. डोसा करायचा म्हणजे त्याची तयारी तर एक दिवस अगोदरपासूनच सुरू होती. तर नमस्कार, मी आहे कल्याणी आणि माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. माझ्या चॅनलला तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर डोशाचं पीठ असं छानपैकी फर्मेंट झालेलं आहे आणि असं सर्व मिक्स करून घेतलं. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नमक घालायचं आणि आता डोसा करायला घेतलेला आहे. सकाळी भरपूर गडबड होती, नाश्त्याला द्यायचं होतं सगळ्यांना, त्याच्यामुळं थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच काही शूट करायचं राहून गेलेलं. लवकरच मी मोबाईल स्टँडची पण अरेंजमेंट करणार आहे, त्याच्यामुळे माझी सगळी कामं सोपी होतील आणि प्लस म्हणजे शूट करताना व्यवस्थित शूट करता येईल. तर आता नाश्ता करून घेते, या तुम्ही पण नाश्ता करायला. तर नाश्ता करून झाल्याच्या नंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर बघू शकताय तुम्ही, सगळीकडे किचनवर भरपूर असा पसारा पडलेला आहे. भरपूर म्हणजे भरपूरच. भांडी घासून घेते, किचन क्लीन करते. तर किचन ओटा पण क्लीन करून झालेला आहे, भांडी पण घासून झालेत. आणि हा मुलांचा पसारा किती पण व्यवस्थित ठेवू द्या, तासाभराने पुन्हा आणि हे असं पडलेलं असतेच. तर ते व्यवस्थित ठेवलं पुन्हा एकदा आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर नंतर मी टेरेसवर गेली. टेरेसवर आल्याच्या नंतर झाडांना पाणी घालायचं होतं. थोडंसंच घातलं कारण आभाळाचं वातावरण झालेलं, पाऊस आला तर पूर्ण पाणी जास्त होईल म्हणून थोडं पाणी घातलं. सगळ्याच झाडांना थोडं पाणी घातलं. पूर्णपणे पावसाचं वातावरण झालेलं, त्याच्यामुळं असं वाटलं पाऊस येतोय का काय, पण शेवटी काही पाऊस काय आलाच नाही. तर उन्हामुळे झाडांची पानं बऱ्यापैकी करपलेली. गावाहून आल्यानंतर मी बरीच करपलेली पानं काढलेली पण. तर बघू पुढे पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर व्यवस्थित झाडं सुरायला लागतील. गावावरून येताना आईने मला लसूण दिलेला, तर तोच मी वरती घेऊन गेलेले. टेरेसला लागून एक मोकळी स्टोरूम म्हणून आहे, तर तिथं मी ठेवलेलं. थोडं हवेशीर ठेवलं तर लवकर खराब होत नाही. हे चिनी गुलाब मी असंच ट्राय करून बघितलेलं, एखाद्या व्हिडिओमध्येच बघितलेलं असं. बघूया म्हटलं व्यवस्थित येतं आहे का, तर आलेलं आहे व्यवस्थित. अडकवायला त्याला कुठं जागा नाही, त्याच्यामुळे मी असंच त्याला खाली ठेवलेलं आहे. व्यवस्थित येईल का नाही माहीत नव्हतं, पण आलंय चांगल्या पद्धतीनं. तर आत्ता वाजलेत 7:30 आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू आहे. तर आता मी अंडी शिजत घालते. अंडा मसाला बनवायचा आहे. अंडी शिजत घातलेत, आता अंडी शिजेपर्यंत अंड्याच्या मसाल्याची तयारी करू. खोबरं भाजून घेतलं, नंतर जिरा आणि ते पण भाजून घेतलं. कांदा भाजून घेतला, टोमॅटो भाजून घेतला. त्याच्यामध्ये लसूण अद्रक घालून सगळी पेस्ट करून घ्यायची, त्याचं वाटण करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकून मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा, तर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला वगैरे सगळं घालायचं आणि परत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता म्हणून त्याच्यातच पाणी घालून परतून घेतलं. आणखी एकदा पाणी घातलं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा ग्रेव्ही पातळ घट्ट कशी करू शकता. आता मला अशीच पाहिजे होती म्हणून मी अशीच बनवली. नंतर वरून थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलं, हलवून घेतलं. आता याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण अंडी. आता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला पातळ घट्ट कसंही करू शकता. तर असा झालेला आपला अंडा मसाला तयार. आता वरतून झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं लो फ्लेमवर थोडंसं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग सर्व करताना वरून कोथिंबीर घालून सर्व करायचं. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी काही ती घातली नाही. तर असा झाला आपला अंडा मसाला तयार.
तर या तुम्ही पण जेवायला. बाकी अंडा मसाला तर छानच झालेला. तर आता वाजलेत रात्रीचे 10:15 आणि आता माझं भांडी वगैरे घासून झालेत. किचन ओटा पण पुन्हा एकदा क्लीन करून झालेला आहे. आता बेसिनमध्ये मी ड्रेनेक्स टाकते. याने बेसिनच्या पाईप ज्या आहेत त्या क्लीन होतात. ते ड्रेनेक्स मी पहिल्यांदाच बेसिनमध्ये टाकत आहे. ह्याच्या अगोदर मी दुसरी पुडी होती ती यूज करत होते, पण त्याचं नाव नाही माहिती मला काय आहे ते. ड्रेनेक्स मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेलं. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि उद्या भेटू दुसरे नवीन